नमस्कार, मी विजय साळवी. 0 मध्ये आपलं स्वागत. मंडळी, कुणी जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची इमारत कोणती, तर कोणीही सांगेल की मंत्रालय. कारण इथूनच आपल्या राज्याच्या, महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो. आणि त्यातही सर्वात महत्त्वाचा मजला कोणता, तर उत्तर असेल अर्थातच 6वा मजला. कारण तिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या केबिन्स आहेत. आता तुम्ही म्हणाल की मंत्रालयाचा हा भूगोल आम्ही का सांगतोय, तर उत्तर आहे एक महिला आणि त्यांचं नाव आहे धनश्री सहस्रबुद्धे. याच धनश्री काल संध्याकाळी 6:45च्या सुमारास मंत्रालयात पोहोचल्या. आता इथं आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे धनश्री सहस्रबुद्धे 6:45च्या सुमारास मंत्रालयात गेल्या तरी कशा? कारण सर्वसामान्यांना मंत्रालयात जाण्यासाठीचा मिळणारा जो पास आहे तो फक्त संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतचाच मिळतो. तुमच्यापैकी कधी कोणी मंत्रालयात आलं असेल किंवा बातम्या पाहिल्या असतील तर तुम्हालाही याची कल्पना असावी. आता पुढची गोष्ट आहे का, जेव्हा याच धनश्री सहस्रबुद्धे मंत्रालयात पोहोचल्या, त्याही पास न काढता, इतकंच नाही तर त्या मंत्रालयात शिरल्या आणि त्यांनी थेट 6वा मजला गाठला. तिथून त्या पोहोचल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनासमोर. तिथं त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर लावलेली नेमप्लेट तोडली, दालनातील कुंड्यांचीही नासधूस केली. हा इतका सगळा प्रकार घडला. मग त्या महिलेच्या घरी पोलीस पोहोचले, चौकशी सुरू केली आणि पुढे आलं मूळ कारण, धनश्री सहस्रबुद्धेंची मानसिक स्थिती ठीक नसल्याची माहिती. त्यानंतर त्यांचं समुपदेशन करण्यात येतंय. धनश्री सहस्रबुद्धे यांनी याआधी भाजप कार्यालयातही गोंधळ घातला होता. तसंच राहत्या सोसायटीमध्येही त्यांनी अनेकांशी भांडण केल्याच्या तक्रारी आहेत. इतकंच नाही तर मॅजिस्ट्रेट कोर्टानेही धनश्री सहस्रबुद्धे यांना मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. तरीही या धनश्री विना पास मंत्रालयात शिरल्या तरी कशा, याचाच तपास पोलीस करतील. पण या घटनेनं जो प्रश्न उपस्थित केलाय तोच प्रश्न आम्ही आज महाराष्ट्राला विचारला आणि तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर महिलेकडून तोडफोड, यावरून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं का? पर्याय दिले होते अर्थातच 2, होय आणि नाही. मंडळी, मंत्रालयातल्या आपल्या केबिन बाहेर रंगलेल्या या नाट्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं. कारण गृह खातंही त्यांच्याकडेच आहे. त्यांनी अतिशय संयत शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं. मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे. त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करू. लाडक्या बहिणीचा राग अनावर झाला अशी टीका विरोधक करतायत. त्या विरोधक जे आहेत ना, इतके निराश आहेत, हताश आहेत, त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत. त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे. पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं. एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ. कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ. काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ. जे काय असेल, आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती, या महिलेची व्यथा आम्ही समजून घेऊ. मंडळी, मंत्रालयासारख्या सर्वाधिक सुरक्षेच्या वेढ्यातील संवेदनशील ठिकाणी एखादी महिला ती सुरक्षा भेदून थेट गृहमंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचते, ही मोठी चूकच म्हणायला हवी. या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह तर उभं राहिलंच आहे. कालच्या या प्रकारानंतर पोलीस आज मात्र सक्रिय दिसले. अपर पोलीस आयुक्त विनीता साहू, अभिनव देशमुख आणि पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडेंनी मंत्रालयात जाऊन पाहणी केली. तसंच त्या संबंधित महिलेच्या घरी जाऊनही पोलिसांनी चौकशी केली. याबाबत पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी काय म्हटलंय आपण तेही पाहूया. पोलिसांतर्फे एक रिपोर्ट सुद्धा सादर केला होता की ही महिला, तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे आणि तिचे उपचार करण्यात यावेत यासाठी सुद्धा न्यायालयाला विनंती केली होती. परंतु सदर महिलेच्या भावाने
यामध्ये जबाबदारी घेण्याचं कबूल केल्यावर पोलिसांची विनंती तिने नाकारली होती. तरी या संदर्भाने ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे. मंडळी, मंत्रालयाची सुरक्षा भेदणाऱ्या धनश्री सहस्रबुद्धे यांच्याविषयी आणखी काही धक्कादायक माहिती हाती आली आहे. ती दिली आहे भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी. काही दिवसांपूर्वीच याच धनश्री सहस्रबुद्धे यांनी अक्षता तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधून काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या होत्या. त्यामुळे आज जेव्हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानंतर अक्षता तेंडुलकरांनी पुढे येऊन काही खुलासेही केलेत. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. 1 वर्षापासून ती 1 वर्ष झालं असेल त्यांच्या ऑफिसला येत होती आणि तिला आधी बोलली की मला भाजपमध्ये काम करा. मी म्हटलं ठीक आहे, आम्हाला कोणी आवडलं भाजपला काम आम्ही खुशीने त्यांना घेतो. मग ती एक दिवस पत्र घेऊन आली, मला बोलली मला महिला मुख्यमंत्री बनायचे. मला कळलं ही मेंटली डिस्टर्ब आहे. मग मी म्हटलं ठीक आहे म्हटलं आपण करू काहीतरी म्हटलं आणि ठेवून दिलं पत्र. थोड्या दिवसांनी आली, मला बोलली मला सलमान खानशी लग्न करायचे. मी तिला म्हटलं बघ धनश्री हे सगळं असं बोलू नको. पण तिने हा विषय एवढा धरून बसली, दररोज ऑफिसला यायची आणि आमच्या स्टाफला हेरेस करायची. मंडळी, विरोधी पक्षांनी मंत्रालयातल्या या तोडफोडीच्या घटनेवरून राज्य सरकारवर आणि त्यातही गृह खात्यावर टीका केली आहे. राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही, तिथे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला. विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारेंनी या घटनेला लाडकी बहीण योजनेशी जोडून कोटीही केली आहे. गृहमंत्र्याच्या कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी या पद्धतीची तोडफोड होत असेल तर महाराष्ट्र राज्यातल्या जनता सुद्धा किती असुरक्षित आहे, राज्यातला गृहमंत्रीच असुरक्षित आहे तर राज्यातली जनता असुरक्षित आहे हे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून आता राज्याच्या सरकारने राज्यात सगळं आलबेल आहे कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल, अशा पद्धतीचा आव आणू नये एवढा सल्ला आम्हाला राज्य सरकारला द्यायचा आहे. आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलाय की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे आहात. आज त्यांनी मंत्रालयात जाऊन पाठी काढली, उद्या तिचा राग अनावर झाला तर यांच्या डोक्यावर पाठी हाणेल. जर राज्याच्या गृहमंत्र्यांनाच सुरक्षा नसेल म्हणजे ती सगळी सुरक्षा भेदून एखादी व्यक्ती अशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचते. जर काही गृहमंत्र्यांना झालं असतं तर गृहमंत्र्यांना काही दगाफटका कोणी केला असता तर दुपारीच गृहमंत्री म्हणाले की मी चक्रव्यूहामध्ये अडकलोय पण मी बाहेर पडेल. कुणी टाकलाय हा चक्रव्यूह? स्वपक्षाने टाकलाय का? कुणाबद्दल बोलतायत ते? शिंदे गटाबद्दल बोलतायत की अजितदादा गटाबद्दल बोलतायत? मंडळी, विरोधकांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यांना महायुतीकडूनही जसास तसंच उत्तर देण्यात आलं. भाजप खासदार अनिल बोंडेंनी तर यामागे विरोधी पक्ष तर नाही ना अशी शंका उपस्थित केली. शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चूकच आहे. तिथले अधिकारी तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे. तर मग उद्या कोणी घुसल काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणीतरी घेणं गरजेचं आहे. कारण आज उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचे पाठीची तोडफोड केली किंवा कार्यालयामध्ये धिंगाणा घातला, उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल, उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहेत. तर याचे बंदोबस्त होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं आहे. विरोधक मोठे गोंधळलेले आहे लाडक्या बहिणीच्यामुळं. लाडक्या बहिणीचं आणि शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचं जे विशेषतः सवलत दिलेली आहे, सोयाबीनचे भाव वाढतात आहे, कापसाचे भाव वाढतात आहे, कांद्याचे भाव वाढतात आहे. त्याच्यामुळे एकीकडे शेतकरी खुश आहे, एकीकडे बहिणी खुश आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काही विरोधकामधला एखाद्या माणसाने सोबत आणलं का, तिला आपल्या गाडीत आणलं का, कारण की विरोधकांना अडवलं तर तेही पण त्यांना जीवावर येतं, तर आणलं का याची चौकशी काटेकोरपणे होणं अतिशय आवश्यक आहे.
विरोधक काय म्हणतात, सत्ताधारी काय म्हणतात ते दोन्ही तुम्ही ऐकलंय. पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर एका महिलेनं तोडफोड केली. त्यावर आपण एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नावर आपल्याला ज्या निवडक प्रतिक्रिया आल्या त्या पाहूया मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न होता, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील केबिन बाहेर महिलेकडून तोडफोड, यावरून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय होते. युट्यूबवर रोहन शिंदे म्हणतायत, या राज्याने स्वर्गीय RR पाटलांसारखा कर्तबगार गृहमंत्री सुद्धा पाहिलाय, याची आता आठवण होते. युट्यूबवरच सुभाष पिठोडे म्हणतायत, नामुष्की आहे सरकारची. युट्यूबवर सदानंद कदम म्हणतायत, ही विरोधी पक्षांची एक चाल आहे. शंतनू गौतम म्हणतायत, एक्सवर कायदा आणि सुव्यवस्था किती छान काम करत आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे. याला म्हणतात दिव्याखाली अंधार. विनायक डायरे एक्सवर म्हणतायत, भाजपाबद्दल जनतेमध्ये रोष दिसून येतोय. फेसबुकवर चंद्रहंस गोरे पाटील म्हणतात, असे प्रकार घडू लागले की समजायचं निवडणुका जवळ आल्या. इंस्टाग्रामवर प्रितेश टकले म्हणतायत, तिथं त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेवर काही ऍक्शन घेतली असती तर महिलांवर गृहमंत्र्यांच्या रक्षकांकडून धक्काबुक्की असं म्हणून बातमी लावली असती. परत बदनामी गृहमंत्र्यांचीच. आणि मंत्रालयातील तोडफोड प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये आणि काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे. केशवजी आणि अतुलजी, तुमचं दोघांचंही स्वागत. खरं तर आज राजकीय चर्चा किंवा राजकीय वादविवाद तुम्हाला दोघांनाही करायचा नाहीये, पण अतुलजी कदाचित तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रश्नही विचारू शकता केशवना, कारण ते भाजपचं आणि महायुती सरकारचंच प्रतिनिधित्व करत आहे. पहिल्यांदा तुम्हाला असं वाटतं का अतुलजी की हे सहज शक्य आहे कुठल्याही माणसाला मंत्रालयात जाऊन 6व्या मजल्यावर पोचायचं आणि गृहमंत्र्याच्या केबिनच्या बाहेर जाऊन तोडफोड करायची? याची सुरुवात कशी झालेली आहे की पहिल्यांदा 60 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काही लोकांनी येऊन मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मग मंत्रालयामध्ये आपण जळ्या लावलेल्या सुद्धा बघितल्या. 60 वर्षापूर्वी 60 वर्षामध्ये तर कधी जळ्या लागल्या नाही आहे. जेव्हा BJPचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस पॉवरफुल मुख्यमंत्री झाले, तेव्हा पहिल्यांदा आपण जाळ्या लावलेल्या बघितल्या मंत्रालयामध्ये. धर्मा पाटील 6व्या मजल्यावर त्याला कशा पद्धतीनं मारलं ते आपण पाहिलं. आणि आता एक महिला जी आहे ती महिला तिथे गेल्यानंतर ती वेडी आहे, वेडसर आहे, अशा पद्धतीचं तिच्या संदर्भातलं जे आहे ते वक्तव्यसुद्धा आपण अनेक लोकांकडनं बघतो आहे. माझं प्रश्न एकच आहे, त्या तेंडुलकर बाई ज्या होत्या त्यांनी एवढी मोठी घटना दिसत होती की एक महिला अशा पद्धतीने हे करते आहे, त्याच्या संदर्भामध्ये कुठं काही तक्रार नोंदवली होती का? त्या संदर्भामध्ये वरिष्ठांना काही सांगितलं होतं का? तर तसं काही दिसत नाही. आता आमचे अनिल बोंडे साहेब, त्यांचं तर मानसिक संतुलन इतकं ढळलेलं आहे की ते डायरेक्ट म्हणजे अफगाणिस्तानामधले एखाद्या लोयाजिर्गाचे प्रमुख असल्यासारखे AK-47 हातात दिली तर ते घेऊनच चालवायचे सगळीकडे, अशा पद्धतीत त्यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की की याच देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये आम्ही राहतो आणि नागपूरमध्ये RTI मध्ये जी माहिती आली लॉ अँड ऑर्डरची, कायदा सुव्यवस्थेची, ती अशी आहे की मागच्या 6 महिन्यामध्ये 6,839 गुन्हे जे आहे ते नागपूरमध्ये झाले. त्यात लैंगिक अत्याचार 213, विनयभंग 320, पोक्सोच्या घटना 172, हाफ मर्डर 134, दरोडा 138 आणि खून 61. स्वतःचं शहर, आज ते जवळजवळ 7.5-8 वर्ष झाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत सातत्यानं, त्यांना स्वतःचं शहर सांभाळता येत नाही. मंत्रालयामध्ये सातत्यानं अशा घटना घडत असतात आणि आता तर त्यांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ते किती सक्षम आहे, कारण राजीनामा किती वेळा मागितला, त्यांच्या हातून किती चुका झाल्या तरी ते होत नाही. मग भाजपचे कार्यकर्ते किती बलात्कार करो, कोणी भेटू नाही, कोणी भेटला किंवा नाही भेटला, काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. CCTV यांच्या संदर्भातल्या गुन्ह्यात
गायब झाले त्याच्यावरही कुठली कारवाई होत नाही. कोणीही या मुद्द्यांवर येऊया, पण आधी तुम्ही विचारलेल्या मूळ प्रश्नाचं उत्तर आपण केशवजींकडे घेऊया. केशवजी, तुम्हाला अतुलजी म्हणतायत ते पटतं का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही स्वतः पत्रकार म्हणून आधी काम केलेलं आहे, तुम्ही आता आज एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात. मंत्रालयात तेही गृहमंत्र्याच्या केबिनपर्यंत सर्वसामान्य माणूस सहज पोहोचू शकतो, हे पटतं का तुम्हाला? साळवीजी, खरं म्हणजे अतुल लोंढे बोलतील ते पटण्यासारखं, कारण ते अतुल लोंढे हेच बोलणार हे मला माहिती होतं. त्यामुळे प्रेडिक्टेबल ते होते, त्यामुळे काय बोलणार हे सगळं 100% माहिती होतं. त्यामुळे ते वेगळे काही मांडतील, वेगळ्या काही भूमिका मांडतील हे दिसत नाही, हे वेगळी अपेक्षाही नाही. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की खरं म्हणजे अतुल लोंढेने काय मंत्रालयात शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, होय, पण त्यावेळी त्या शेतकरी आत्महत्या वाचवण्यात थांबवण्याचा प्रयत्न झाला. या उलट ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रीय सरकार राज्यात होतं 15 वर्ष, सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाल्या. ही काळी पण दुर्दैवी कथा आहे महाराष्ट्रातली. दुसरं, कोरोनासारख्या अत्यंत वाईट देशामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना सर्वाधिक बळी गेले, हे पण वास्तव आहे. तिसरं, त्यांनी मगाशी नागपूरचा उल्लेख केला. खरं म्हणजे या राज्यामध्ये 100 कोटी खंडणीवाला गृहमंत्री राज्याला महाविकास आघाडी सरकारने लावला. जर तो त्यावेळेचा इतिहास काढायचा, आता वेळ नाही म्हणून मी काढत नाही, तर खूप घटना मला सांगता येतील. याच्यापेक्षा भयंकर महाराष्ट्राने गृहमंत्री बघितला, त्यामुळे त्याची आठवण आता पुन्हा मला करून द्यायची गरज नाही. चौथा त्यातला मुद्दा, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला सांगायचा या निमित्ताने साळवीजी, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या महिलेचं मानसिक संतुलन ढासळलंय, ती कशा पद्धतीने वागते हे सगळं आतापर्यंत सगळं स्पष्ट झालंय. पण त्या महिलेला ठीक आहे, त्या महिलेवरती उपचार होतील, काय पुढच्या गोष्टी, तिला शुभेच्छा, ती बरं व्हावी याबद्दल. पण या निमित्ताने गेले काही दिवस आम्ही सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतोय की महाराष्ट्रामध्ये एक खोटं नॅरेटिव्ह, मानसिक आजारतेचं विरोधकांचं आज आपल्याला दिसून आलं. विरोधक खऱ्या अर्थाने मानसिक आजारात आहेत हे आज पुन्हा एकदा दिसून आलं. तर म्हणजे सकाळी घटना घडली, काल घटना घडली, आज ती आली त्यानंतरनं ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या सगळ्या लोकांनी दिल्यात त्यावरून बघता, म्हणजे ज्या पद्धतीनं पटोलेंची प्रतिक्रिया आहे, त्यानंतर वडेवट्टीवार यांची प्रतिक्रिया आहे, बाकी सर्व शिवसेनेच्या नेत्यांची, उद्धव ठाकरे उभाटा गटाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या प्रतिक्रिया आहेत. या सगळ्या प्रतिक्रिया पाहता महिलेला लवकर बरं होईल, तिच्यावरती उपचार होतील, आपण सगळे प्रार्थना पण करूया. पण विरोधकांची घसरलेल्या ढासळत्या मानसिकतेचं काय करायचं, हा महाराष्ट्रातला जनतेसमोरचा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीची कुठलीही माहिती कुणाच्याही कडे नव्हती, पण त्याच्यावरनं पिंपळा काय तो कुठल्या कुठे जाणं, वडाची साल पिंपळाला लावणं, अशा पद्धतीचं करणं आणि देवेंद्रजींना या निमित्ताने पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्या गृहमंत्र्यांच्या अपयश निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करणं, खरं म्हणजे कधीतरी मेरिटवरती ही चर्चा नक्की करता येईल. महाविकास आघाडीतील महाराष्ट्रातली दुर्दैवी कायदा सुव्यवस्था आणि गेल्या 2.5 वर्षातील या सरकारची कायदा सुव्यवस्था, पण ती करायची नाही, वाटेल ती विधानं करायची, अत्यंत वाटेल ती विधानं. आणि जी महाराष्ट्रातली सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे लाडली बहीण बघा असंतोष व्यक्त करते, अशा पद्धतीची मानसिकता या सगळ्या 2.5 वर्ष, या सगळ्या दिवसभराच्या कार्यकाळात दिसून आली. विरोधक खोटा नॅरेटिव्ह कसं पसरतात याचं उदाहरण हे आजच्या दिवसभराच्या याच्यात नव्हतं. राहता शेवटचा तुमचा प्रश्न की मंत्रालयात सहज प्रवेश मिळतो का? मंत्रालयामध्ये होय, मंत्रालयामध्ये एकदा आधार कार्डवरती तुम्हाला पास मिळाला की तो पास, आता पास मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आज तुम्ही जाता. आता असं आहे की त्याची चौकशी, ती कुठल्या गेटने गेली, कोणी तिला सोडलं, हे सगळ्या चौकशीत पुढे येईलच. पण या निमित्ताने एकदा प्रवेश मिळाल्यानंतर पुढचं ज्या पद्धतीचं ती साधारण गेली, त्यावेळी महिला पोलीस नव्हते, त्यामुळे त्या ठिकाणी तिला हे करण्यात अडचणी निर्माण झाल्या. पण त्याचबरोबर देवेंद्रजींचं लोकाभिमुख कार्यालयामध्ये या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा विरोधकांचा जो प्रयत्न आहे त्याचं तो खऱ्या अर्थाने उघडकीस आला आणि विरोधकांच्या ढासळत्या मानसिकतेचं, आजारी मानसिकतेचं काय करायचं, हा खरं आज जनतेच्या समोरचा प्रश्न आहे. अतुलजी, मला खरंच प्रश्न विचारण्याची गरज नाही, तुम्ही तर प्रश्न उपस्थित करताय, शहर सांभाळता येत नाही, राज्य सांभाळता येत नाही, पण केशवजींनी सांगितलं हे तुमच्या ढासळलेल्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे, तुम्ही जो प्रश्न उपस्थित करताय. आता कसं आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे कोणाची मानसिकता ढासळली आहे. सुरक्षा व्यवस्था यांची, सरकार यांचं, गृहमंत्री यांचा, पोलीस यंत्रणा यांच्या अखत्यारीत काम करणारी, आणि हे सगळे गुन्हे आहे हे
RTI मध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे कायदा सुव्यवस्थेची. RTIच्या माहितीमध्येच जी माहिती जी आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आहे त्यांच्या जिल्ह्यातली. त्यामुळे आता केशवला तशा पद्धतीचा लंगडा युक्तिवाद तर करावाच लागेल. महाराष्ट्रामध्ये 60 वर्षात एखाद्या शेतकऱ्यांनी येऊन मंत्रालयामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, स्पष्टपणे हा प्रयत्न केला, याचा स्पष्टपणे अर्थ हा होतो की सरकारचं अपयश आणि सरकारकडनं. नाही, मी बोललो नाही मदत, केशव मदत बोललो नाही मी, केशव मदत बोललो नाही मी, केशव मदत बोललो नाही. तुमचं पूर्ण करा अतुलजी, पूर्ण केशव मदत बोललो नाही अतुलजी, पूर्ण करा. तर साहजिक आहे, जेव्हा शेतकरी मंत्रालयापर्यंत येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो, जाळी लावावं लागतं. हे सरकारचं अपयश नाही तर का मी कोणाचं अपयश आहे? पाकिस्तानचं अपयश आहे का? आणि देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार नाही, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारणार नाही का? ट्रम्पला जाऊन प्रश्न विचारणार नाही का आम्ही? म्हणजे अपयश तुमचं, मानसिकता तुमची गढूळ झालेली आहे. कोणी म्हणतं जीप छाट डालो, कोणी म्हणतं जाळून टाका, कोणी म्हणतं हात तोडा. ही मानसिकता काय दर्शवते हो? हे मानसिकता स्पष्टपणे दर्शवते. रात्राला लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिलेले आहे, ते अतिशय अपुरे आहे. तुम्ही आवळा देऊन भोपळा काढलेला आहे. तेलाच्या किमती किती वाढवल्या हो तुम्ही? 250 ते 400 रुपये. 35% तुम्ही कस्टम ड्युटी वाढवून पाम तेल 70% आपण खाण्याचं तेल आयात करतो आणि लाडक्या बहिणीच्या तेलामध्ये पण तुम्ही डल्ला मारला. तुम्ही आनंदाचा शिधा त्याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड केला. त्याच्यामध्ये चना डाळ सांगता तुम्ही टेंडरमध्ये आणि 45 रुपयाची 40 रुपयाची तुम्ही वाटाणा डाळ त्याच्यामध्ये मिक्स करता. या सगळ्या प्रश्नांवर मला केशवजींना आता वेळ द्यायचा. अतुलजी थांबा थोडा वेळ. 910 म्हणजे असं आहे, मुळामध्ये पुन्हा तर तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की लंगडा युक्तिवाद नाही तर वास्तवातला युक्तिवाद. आणि मग आपल्याला काहीच बोलण्यासारखं नसलं की मग काहीतरी मुद्दे काढायचे, हे काँग्रेसची शैली आहे. मुळामध्ये असं आहे की मी म्हणलं याचं उत्तर आहे का की काँग्रेस राष्ट्रीय काळामध्ये या राज्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ही वस्तुस्थिती आहे की नाही? कोरोना काळामध्ये सर्वाधिक माणसं बोलू दे, ही वस्तुस्थिती आहे की नाही? मी बोललो नाही मध्ये, आता मी बोलन. तिसरा त्यातला मुद्दा मी म्हणलं की 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकारमध्ये 100 कोटी खंडणीचं या महाराष्ट्रामध्ये राज्य निर्माण झालं होतं. गृहमंत्री 100 कोटीची खंडणी, 100 कोटी सगळ्या उद्योगाचं. या सगळे एक मिनिट अतुल लोंढे आता मध्ये बोलू नका. आता मी बोललो नाही, आता शांत माझ्याकडे पत्रामध्ये दिलेल्या आरोपाशिवाय दुसरा पुरावा नाही आहे. खोटं बोलता कमिशन खाण्याचं काम सुरू आहे मंत्रालयामध्ये. रोज कमिशन कोणी करताय? अतुलजी, आपण विषयापासून दूर जातोय. मूळ मुद्दा हा मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आहे, सुरक्षा यंत्रणेचा आहे. ही सुरक्षा भेदून एक महिला, सर्वसामान्य महिला जेव्हा पैसे गृहमंत्र्यांच्या केबिन पर्यंत पोहोचते. प्रश्न गृहमंत्र्यांच्या सुरक्षेचा आणि मग राज्याच्या. तेव्हा एमपीएससीच्या पोरांना जे आहे परीक्षा द्यायला भेटत. अतुलजी, केशवजींना बोलू दे. प्रश्न पैसे खाण्यामध्ये मशगूल आहे. कमिशन सरकार आहे. आनंदाच्या शिधामध्ये पैसे खाल्ले होईल. तुम्हाला पुन्हा वेळ मिळेल. अतुलजी, पुन्हा तुम्हाला वेळ मिळेल. केशवजींना बोलू द्या. ते महाविकास सरकारचे होते, हे बघितलं जरा ऐकून घ्या ना शांतपणे. आता मी बोललो नाही मध्ये. आणि त्याच्यामुळे माझं त्यातलं म्हणणं असं आहे की या सगळ्या प्रकारचा प्रकार घडल्यानंतर आपल्याकडे कोणती अशी माहिती होती ज्या माहितीच्या आधारावरती तुम्ही वाटेल ती विधान दिवस काँग्रेस आणि महाविकास आघाडी ते करत होते? कोणतीही माहिती नव्हती. त्या निमित्ताने केवळ आम्हाला देवेंद्रजींना टार्गेट करायचं होतं. या आजारी मानसिकतेतनं केलेली दिवसभराची काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकार नेत्याची विधानं होती आणि त्यातून हे सगळं घडलं. हे मला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कुठल्याही पद्धतीची नवी माहिती नाही, कुठल्याही पद्धतीची वेगळं काही मांडणं नाही. एक घटना घडली, घटना दुर्दैवी आहे, त्याचा शोध झाला. त्या महिलेचं मानसिकतेबद्दल आपण सगळं बघितलंय, सगळ्यांनी त्याच्या क्लिप सगळीकडे अवेलेबल, त्या फिरतायत. त्यातनं तिनं केलं. पण या निमित्ताने देवेंद्रजींच्या बद्दल अनेक पद्धतीने आपली टीका करण्याची संधी कशी जाणार नाही एवढंच विरोधकांनी बघितलं. आणि याला महिलेच्या मानसिकता एक वेळ बरी होईल, पण या विरोधकांची जी आजारी मानसिकता आहे ती कशी बरी होणार, हा खरं तर महाराष्ट्रातल्या जनतेचा समोरचा प्रश्न आहे. ही आजारी मानसिकता आहे देवेंद्रजींच्या द्वेषाची, ही आजारी मानसिकता आहे देवेंद्रजींच्या यशाबद्दल. केशवजी, तुमचा मुद्दा समजला. केशवजी, तुमचा मुद्दा समजला. अतुलजींकडे जातो. अतुलजी, एक सर्वसामान्य नागरिक या नात्यानं या राज्यातली सुरक्षा यंत्रणा उदासीन झाली आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला सांगा विजयजी, 2 वर्ष भाजपचा मोठा नेता पालघरचा एका महिलेवर सातत्यानं बलात्कार करतो. कर्नाटकामध्ये यांचा आमदार मुनिरत्न हा कारमध्ये पक्षाच्या महिलेवर बलात्कार करतो. आणि अकंटक करप्शनमध्ये, भ्रष्टाचारामध्ये बुडालेले असल्यामुळे राज्याकडे लक्ष द्यायला कुठे वेळ आहे? शेतकरी आज किती अडचणीमध्ये आहे. आज युवकांना तुम्ही जाऊन विचारा, पुण्यामध्ये 5-5 वर्ष झाले परीक्षा होत नाही यांच्या ह्याच्यात.
सगळ्या परीक्षेमध्ये पेपर लीक सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलेले आहे. आणि यांचं सरकार मागे होतं तेव्हा सुद्धा 4 अध्यक्ष MPSCचे जेलमध्ये गेलेले आहे. हे आल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी होतात यांच्या गोष्टी मोठ्या आहे, लक्षण छोटे आहे यांच्या. तर हे स्पष्टपणे दिसतं की आज उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जर सिक्युरिटी भेदून जात असेल तर सरकार यांचं, पोलीस यांची, सुरक्षा यंत्रणा यांची, गृहमंत्री यांचा. केशवजींना तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला देतो, नाही तर आपल्याला थांबावं लागेल. केशवजी. नाही, मुळात पुन्हा असं आहे की पुन्हा एकदा आपला काळाकुट्ट इतिहास काँग्रेसने विसरायचं ठरवलं असेल तर पुढे बोलायचंच नाही काही. कारण म्हणजे सर्वाधिक परीक्षा पेपर फुटीची प्रकरण पुन्हा महाविकास आघाडी सरकारचे, त्या दुरुस्ती आम्ही सरकारने केल्या, मात्र नाममात्र त्या याच्यावर ठेवायचं, या सरकार ठेवायचं. गेल्या अनेक वर्षामध्ये पोलिसांचं जो रेट आहे, गुन्हेगारी सिद्ध होण्याचा रेट आहे, तो या सरकारमध्ये वाढला. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये अनेक गोष्टी झाल्या. पोलिसांमधले अनेक चांगले बदल, पोलीस भरती या सगळ्या या सरकारने केल्या. त्यामुळे उलट पोलीस दलाचं अत्यंत वाईट पद्धतीचं ज्याला त्याचा मनोबल कमी करणं हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं होतं. कुठल्या गाड्या त्या पोलिसांच्या कुणाला दिल्या त्या आठवा, जरा त्या काळामध्ये कुणाचा निधी कसा फिरवला होता. त्यामुळे काढायचा असेल अतुल लोंढे खूप मला काढता येईल. खूप मोठा इतिहास, काळा इतिहास आहे तो, मला त्या विषय नाही. फक्त या महाराष्ट्रातील जनतेचं उत्तर पाहिजे की या काही निमित्ताने देवेंद्र द्वेषाचं जे आजारी राजकारण जे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते करतायत ते कधी थांबणार, हा खरा आजचा कळीचा प्रश्न. प्रश्न अनेक आहेत, त्याचे मुद्देही अनेक निघू शकतात, पण आजचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ते एक सर्वसामान्य महिला मंत्रालयात कोणताही पास न घेता थेट सुरक्षा व्यवस्था भेदून गृहमंत्र्यांच्या केबिन बाहेर पोहोचते आणि तिथे नासधूस करते. आणि त्याच प्रश्नावर बोलण्यासाठी तुम्ही दोघांनी वेळ दिलात, त्याबद्दल आपले दोघांचे आभार. केशव उपाध्ये आणि अतुल लोंढे दोघांचे आभार. मंडळी, मंत्रालयातली सुरक्षा भेदून एका महिलेनं गृहमंत्री फडणवीसांच्या कार्यालयावर गोंधळ घातला. त्याबाबत 0 आवरमध्ये विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं काय कौल दिलाय तोही आपण पाहूया. आपण पाहतोय, आपण जो प्रश्न विचारला होता, युट्यूबवर एकूण मतं आली 82,000. 85% नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय आणि नाही असं उत्तर दिलंय 15%. एक्सवर काय कौल मिळतोय आपण पाहतोय. 82% नागरिक म्हणतायत होय, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, आणि 18% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर एकूण मतं आली आहेत 1,500. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं असं म्हणतायत 76% नागरिक आणि 24% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवर जेव्हा हा प्रश्न आम्ही दिला त्याला उत्तर काय येतंय किंवा कौल काय येतोय, तर 71% म्हणतायत होय, राज्यातल्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, आणि 29% म्हणतायत नाही. मंडळी, महाराष्ट्रातल्या सर्वात महत्त्वाच्या इमारतीच्या म्हणजे मंत्रालयाच्या सुरक्षेत जर इतका हलगर्जीपणा झाला असेल तर कठोर कारवाईही होईलच. पण या घटनेनं व्यवस्थेवर मात्र अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जर त्या केबिनमध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस उपस्थित असते तर, जर त्या केबिनमध्ये फडणवीसांसोबत इतर मंत्रीही असते तर, भले त्या महिलेकडे कोणतंही जीव घेणं शस्त्र नव्हतं, पण व्हिडिओ पाहून तिच्या मानसिक स्थितीचा अंदाज येऊ शकतो. ज्या पद्धतीनं केबिन समोर तिनं गोंधळ घातला त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांसमोर तिनं गोंधळ घातला असता तर काय अनर्थ झाला असता याची कल्पनाच करायला नको. आता चर्चा करूयात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या डिक्शनरीची. बरं, ही डिक्शनरी अशी आहे की त्यातले काही शब्द आम्हालाही मंडळी बीप करावे लागतात. आता हेच बघा, आपल्या परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीची जेव्हा केव्हा चर्चा केली जाईल ना, त्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा उल्लेख हा नक्की होईल. पत्रकार म्हणून संजय राऊतांनी आपली कारकीर्द सुरू केली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला, जो आजही सुरूच आहे. पण गेल्या 5 वर्षांमध्ये जे संजय राऊत देशानं पाहिलेत ते एकदम आक्रमक स्वरूपात. मवियाच्या फॉर्मेशनमध्येही त्यांची भूमिका महत्त्वाची होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत आणि अमित शहांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत अशा प्रत्येक विरोधी पक्षाच्या नेत्याला अंगावर घेण्यासाठी सर्वात पुढे असतात ते संजय राऊत. पण तेच राऊत कधी कधी इतके आक्रमक होऊन जातात की त्यांना त्याचा फटकाही बसतो. आता आजचंच उदाहरण घ्या. राजकीय पलटवार करण्याच्या नादात संजय राऊतांनी जी वक्तव्य केली त्यावरून नवा संघर्ष पेटला. इतकंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या डिक्शनरीतून
एक एक नवा शब्द बाहेर आला, ज्यानं एक लक्षात आलं की विरोधकांवर टीका करण्यासाठी राज्यात कोणत्याही शब्दांचा वापर करण्यात येऊ शकतो। ही सगळी डिक्शनरी पाहणारच आहोत, पण सुरुवात करूया संजय राऊतांच्या त्या वक्तव्यानं। एक पोर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा, बरं का, एक पोर्न स्टार आमच्यावरती आरोप करतो। आम्ही म्हणतो पोर्न स्टार आरोप करतो, त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? आमची काय बदनामी वगैरे होत नाही, खोटे आरोप सगळ्यांवर, याला तुरुंगात टाकीन, त्याला तुरुंगात टाकीन। एक पोर्न म्हणजे भारतीय जनता पक्षाची लायकी बघा, एका पोर्न स्टारला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवरती आरोप केले। पॉर्न स्टारच्या पत्नीची जर बेआबरू झाली असेल तर तिने आपल्या पॉर्न स्टार पतीकडे याचा हिशोब मागायला पाहिजे। महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही, बरं का, आणि गुजरातमधून आलेल्या भाईंची तर अजिबात गरज नाही। बरं, संजय राऊतांनी या अशा शब्दांमध्ये आरोप केल्यावर पलटवार होणार हे निश्चित होतं आणि ते अपेक्षेप्रमाणे झालंही। खरं तर राजकारणात आरोप प्रत्यारोप हे होतच असतात, टीकाही होत असते, पण हल्ली होणारी टीका आणि त्यात वापरली जाणारी जी भाषा आहे त्या भाषेचा दर्जा मात्र बदलून गेलाय। आजही अनेक नेते असेही आहेत जे राजकीय संस्कृती जपतात, विरोधकांवर आरोप करत असताना योग्य अशा शब्दांची निवड करतात, पण गेल्या काही वर्षांमध्ये विरोधकांवर कोणत्याही पातळीवर जाऊन टीका करण्याचा जो ट्रेंड आलाय तो मात्र सगळ्यांची चिंता वाढवणार आहे। असो, राजकीय नेत्यांच्या याच भाषेवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न काय होता तर विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं मतदार आकर्षित होतात का? पर्याय दिले होते होय आणि नाही। आता जेव्हा जेव्हा संजय राऊत बोलतात तेव्हा तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपकडून आमदार नितेश राणे पुढे येतात, पण आज फक्त नितेश राणेच नाही तर राधाकृष्ण विखे पाटील आणि आशिष शेलारही पुढे आली। त्यांनी राऊतांवर पलटवार केला, तोही आपण पाहूया। देवेंद्रजींच्या वाक्याचा बाण संजय राऊत यांच्या योग्य शरीराच्या भागावर घुसलेला दिसतोय, आणि म्हणून अभिमन्यू सारख्या लढणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी जो बाण मारला तो संजय राऊत यांनी सांगावा आता शरीराच्या कुठल्या भागात घुसलाय हे त्यांनी सांगावं। वैफल्यातून होणारी टीका आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही आहे। जो आता तंबू ठोकण्याचे यांना जे दुःख वाटतं, हा उद्याचा तंबूचा बांबू त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना कळेल की भाजपची ताकद काय आणि सरकारची ताकद काय। हा चित्रपट संजय राजाराम राऊतला अतिशय योग्य पद्धतीने ते नाव सूट होतं। तो चित्रपट काढण्याची तयारी त्यांनी करावी, आणि पॉर्न स्टार बाबा तू जास्त तोंड उघडू नको, नाहीतर तुझे जे रशियन पॉर्न फिल्म आहेत न्यूझीलंड हाऊसचे, त्याला मग आम्हाला कधीतरी बाहेर दाखवायला लागतील, ते कधीतरी बाहेर प्रकाशित करायला लागतील, आणि मग तुला कळेल की घरातली जे काय धर्मपत्नी आहे ती कशी डोंगरावर तुझ्या लाट मारते। म्हणून जास्त पॉर्न स्टार करू नको। आणि मंडळी, आता 0 ओव्हरमध्ये आजची आणखी एक मोठी गोष्ट ती धर्मवीर 2 या चित्रपटाची। या चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या शब्दांमध्ये सांगायचं तर ही साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट आहे। साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हेच चित्रपटाचं म्हणजे धर्मवीर 2 चित्रपटाचं उपनाव आणि त्याचा गाभाही आहे। एक पत्रकार या नात्यानं ठाकरे या चित्रपटानंतर धर्मवीर 2 चित्रपटाचाही मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला। या चित्रपटाच्या उपनावात असलेल्या साहेब या बिरुदावलीत कदाचित आनंद दिघे आणि त्यांचे राजकीय पट्टशिष्य एकनाथ शिंदेही निर्माते आणि दिग्दर्शकांना अभिप्रेत असावे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या बंडामागची कारणं आणि त्यांच्या आमदारांच्या त्याआधीच्या अस्वस्थतेमागची कारणं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय। अर्थात ती नाण्याची एकच बाजू आहे मंडळी। एकनाथ शिंदे म्हणजे आनंद दिघेंचं प्रतिबिंब किंवा वारसदार असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय। त्यासाठी मविया सरकारच्या काळातल्या घटना आणि दिघेंच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घालून हा चित्रपट पुढे सरकतो।
उद्धव ठाकरे यांनी मवियात सहभागी होताना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी किंवा तिलांजली दिली असा आरोप शिंदे गटाकडून बंडाच्या समर्थनासाठी करण्यात येतो आणि तोच आरोप अधोरेखित करण्यासाठी आनंद दिघेंच्या आयुष्यातल्या नाट्यमय घटनांचा आणि मविया सरकारच्या काळातल्या घटनांचा वापर करून त्यावर चित्रपटात भाष्य करण्यात आले। आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्यासह मंडळी संजय शिरसाट, दादा भुसे, भरत गोगावले, शहाजीबापू पाटील, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि शंभूराज देसाई यांच्याही व्यक्तिरेखा आपल्याला पडद्यावर पाहायला मिळतात। शिंदे गटाची मविया सरकारच्या काळातली राजकीय अस्वस्थता ते मांडताना दिसतात। संपूर्ण चित्रपटात उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांची व्यक्तिरेखा दिसत नाही, पण राऊतांचा प्रवक्ते म्हणून होणारा उल्लेख आणि उद्धव ठाकरेंचा नाव न घेता प्रसंगाला साजेसा होणारा उल्लेख हा त्यांचं अस्तित्व, ते कथेतलं अस्तित्व जाणवून देतो। ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांची व्यक्तिरेखा मात्र चित्रपटाच्या पडद्यावर न दिसणाऱ्या साहेबांची बाजू सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसते। एक प्रेक्षक म्हणून हा चित्रपट प्रत्येकाला भावेल का हा प्रश्न आहे, पण आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचं उद्दिष्ट ठेवून हा चित्रपट बनवल्यानं त्याचा राजकीय परिणाम किती होईल हीच माझ्यातल्या पत्रकारासाठी उत्सुकता आहे। मंडळी, हा झाला चित्रपटाचा रिव्ह्यू। जसं मी आत्ताच म्हणालो की प्रवक्ते म्हणून संजय राऊतांचा वारंवार जो उल्लेख झालाय तेच संजय राऊत माध्यमांशी बोलताना चित्रपटावरही बोलले। त्यांनी नव्या चित्रपटाची घोषणाच करून टाकली आणि त्यांना उत्तर देत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही नव्या चित्रपटाची घोषणा केली। धर्मवीरांचा एका सिनेमात त्यांचा मृत्यू दाखवलेला आहे। आता धर्मवीर 2 काढतायत, धर्मवीर 3 काढतायत, धर्मवीर 4 काढतायत। ते का अमर अकबर अँथनी सिनेमा काढतायत का की गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3? खरं म्हणजे गोलमाल 1, गोलमाल 2, गोलमाल 3 असा सिनेमा ह्यांच्यावर काढला पाहिजे। मी एक सिनेमा काढणार आहे, सगळे सिनेमा काढतात ना। बाई मी विकत घेतला न्याय, एक गाणं आहे ना, बाई मी विकत घेतला श्याम, तसं बाई मी विकत घेतला न्याय। आम्ही काय काढतो ना, तुम्ही आमच्याकडे लक्ष का देता? तुमचं काय चाललं पहा ना, कुठं कुठं फाटले ते, कुठं कुठं तुम्ही शिवणारा त्याच्याकडे लक्ष द्या ना। दलालाच्या भूमिकेत असलेला एखादा पिक्चर यांनी काढला पाहिजे। एक पिक्चर काढणार आहेत आणि त्याला त्यांनी नाव पण ठरवलेलं आहे की मी विकत घेतला न्याय या नावाचं ते चित्रपट काढणार आहेत। नाही नाही नाही, असं इतकं मोठं नाव नको, दलाल नंबर 1 असं नाव पाहिजे। प्रमुख भूमिकेत संजय राऊत असा पिक्चर काढला पाहिजे, त्याला रिस्पॉन्स मिळेल। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात घसरत चाललेल्या भाषेच्या दर्जाबाबत 0 ओव्हरमध्ये आम्ही प्रश्न विचारला होता आणि त्यावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूयात आमच्या मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न होता, विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं मतदार आकर्षित होतात का? पर्याय अर्थातच 2 होते, होय आणि नाही। यूट्यूबवर श्रीकांत शेवगावकर म्हणतायत, कोणावरही खालच्या पातळीवर टीका केल्यानं वक्त्याचा असंस्कृतपणाच दिसून येतो आणि ती व्यक्ती मनातून उतरते। यूट्यूबवर सुभाष सानप म्हणतायत, कधीच नाही, कारण राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात, त्यांनी वापरलेले शब्द सुद्धा आपण उच्चारू शकत नाही। फेसबुकवर जयराज सिंग परिहार म्हणतायत, हा बोलणाऱ्यांचा भ्रम आहे, मतदार कधीही अशा खालच्या पातळीवर बोलणाऱ्यांचं समर्थन करत नाहीत। इंस्टाग्रामवर अनिता म्हणतायत, नाही, उलट मतदारांना हे राजकीय नेते काय पातळीचे आहेत तेच समजतं। इंस्टाग्रामवर दिगंबर जाधव म्हणतायत, टीका करणारे स्वतःची पातळी सोडून टीका करत असतात, पण त्यांना हे कळत नाही की जनता कोणाच्या बाजूने आहे, याचा फायदा नक्कीच त्यांच्या विरोधकांना होतो। आणि आता पाहूयात आपल्या दुसऱ्या प्रश्नावरचा कौल, आणि तो प्रश्न अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घसरत्या भाषेबद्दल होता। पाहूयात तुमचं म्हणणं काय।
युट्यूबवर एकूण मतं आली आहेत 60,000. 18% म्हणतायत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं मतदार आकर्षित होतात का, तर होय म्हणतायत 18%, पण नाही म्हणतायत 82%. फेसबुकवर आपण पाहतोय 17% म्हणतायत होय, पण 83% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर होय असं उत्तर दिलंय 48% नागरिकांनी आणि 52% म्हणतायत नाही. एक्सवर काय कौलाय नागरिकांचा तो आपण पाहतोय. 11% म्हणतायत होय आणि 89% म्हणतायत नाही, की विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानं मतदार आकर्षित होतात का या प्रश्नाला. मंडळी, महाराष्ट्र कसा सुसंस्कृत आहे याचे दाखले एकीकडे आपण देतो, पण त्याचवेळी दुसरीकडे आपले राजकारणी, आपले लोकप्रतिनिधी धरबंद सोडून बोलतात, बेताल वक्तव्य करत राहतात. त्यांचं वागणं बघून, बोलणं ऐकून यांना आपले प्रतिनिधी का म्हणायचं असा प्रश्न तुम्हा आम्हा कुणालाही पडेल. कधी कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून, तर कधी टाळ्या मिळतात म्हणून, तर कधी आपापल्या हायकमांडला खुश करण्याच्या नादात नेते वाहवत जातात आणि नको त्या भाषेत, नको त्या शब्दात आपल्या संस्कारांचं प्रदर्शन अगदी सार्वजनिक ठिकाणी करतात. भाषेची ही घसरण काळानुरूप आहे असं प्रत्येक पिढीला वाटत राहतं. भर मंचावरून एकमेकांची उणीधुणी काढण्याची समृद्ध राजकीय परंपरा आपल्याकडे आहे याचा विसर अनेकांना पडतो. इतकंच सध्याच्या 2020च्या काळात आपले नेते पातळी सोडून जास्त खाली खाली खोल जात आहेत आणि त्यालाच न्यू नॉर्मल समजतायत. हे जास्त धोकादायक आहे. आपल्या कामाने प्रसिद्धी मिळवू शकत नाहीत ते वादग्रस्त वक्तव्य करत केविलवाणा शॉर्टकट घेतायत का, असाही प्रश्न खरं तर तुम्ही बोलला नाहीत तरी चालेल, पण तुमचं काम बोलणं जास्ती गरजेचं आहे. सार्वजनिक जीवनात बोलण्या वागण्याचा दर्जा घसरवण्याच्या स्पर्धेत सर्वच पक्ष आपापला वाटा उचलतायत. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. अश्लाघ्य भाषा वापरण्याचे कान टोचावेत असं एकाही पक्षाच्या एकाही ज्येष्ठ नेत्याला वाटत नाही. हे जास्त दुर्दैवी आहे. मंडळी, निवडणुकांचा हंगाम हा वेशेवर येऊन ठेपलाय, त्यामुळे नेत्यांची भाषा जास्त कलरफुल झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. या बातमीसोबतच 0 ओव्हरमध्ये आज आपण इथेच थांबूया. सोमवारी संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया आणि तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.